हे जे इलेक्ट्रिक लाईटचे खांब आहेत, त्याची एक गोष्ट आहे. गोष्ट म्हणजे खरं झालेलं आहे ते. ते असं की हे खांब जेव्हा इथे वरती आणत होते, तेव्हा आणताना एक खांब तो साधारण 4 ते 5-6 माणसांनी उचलावा लागतो. तर लांब आहे आणि जड आहे. तर ते दमतो ना माणूस हं. घेऊन तिकडे जाताना. तर ते तिथे आता समजा इथे ठेवलाय, तर ते बसले होते काही वेळ जरा आराम करायला आणि मग प्रत्येकाची रिलॅक्स होण्याची आपापली पद्धत असते. काही जण सिगारेट ओढताय, कुणी तोंडात मावा टाकलेला आहे वगैरे. तर दमलेले होते सगळे आणि बसले होते एके ठिकाणी आणि त्यानंतर असं झालं, की आता इथे समजा बसलोय, तर इथे एक काही पायऱ्या सोडून एक माणूस बसला होता. ते जनरल असे होते, की परिस्थितीने अगदीच गरीब एखादा माणूस वाटावा किंवा खूप हडकुळे, बारीक अशी व्यक्ती बसलेली होती. पण छान दाढी वगैरे वाढवलेली आणि मी जसं म्हणाले, की आध्यात्मिक प्रवास आहे हा. आणि तर ते तिथे बसलेले होते आणि त्यांनी विचारलं, की "काय झालं? का बसलायत तुम्ही?" असं. ते म्हणाले, की "काही नाही दमलोय म्हणून थोडा आराम करतोय." असं. मग ते म्हणाले, की "का? काय झालं?" तर ते म्हणाले, की "हे सगळे खांब वगैरे आम्हाला वरती घेऊन जायचे थोडे." तर "कुठे?" तर "इथे-इथे असं या ठिकाणी घेऊन जायचं." तर "इथे घेऊन जायचं असं म्हटल्यावर ठीक आहे मग मी घेऊन जातो." तर ते सगळे म्हणजे हसले थोडेसे, की "म्हणजे तुम्ही इतके बारीक आणि हे तर आम्हाला नाही वाटत, की तुम्ही ते हलवू सुद्धा शकाल जागेवरून. घेऊन जाणं तर लांबची गोष्ट आहे." तर हे झाल्यानंतर मग ते म्हणाले, की "बघूया तर" असं म्हणून आणि त्यांनी अगदी इझिली तो खांब उचलला, नेऊन ठेवला, परत आले, दुसरा खांब घेतला आणि एकट्यानेच. हां, ठेवला वगैरे असं. मग त्याच्यानंतर त्यांचं असं झालं, की "अरे, तुम्ही तर कुणीतरी मोठी आसामी आहे, कुणीतरी संत महात्मा आहात असं वाटतं." मग ते म्हणाले, की "मग त्याच्या बदल्यात मी सांगेल ते तुम्हाला करावं लागेल." अशा ह्याने ते म्हणाले. मग आता ते पूर्ण झाल्यावरती ते म्हणाले, की "काय करूयात?" तर त्यांच्याजवळ जेवढे पण पैसे असतील तुमच्या जवळ त्याचे तुम्ही डाळ आणि तांदूळ घेऊन यायचे आणि मग खिचडी बनवायची. म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे की स्नेहभोजन असं एक ठरतं. आणि मग ते घेऊन येतात. मग ते म्हणजे एवढी खिचडी कारण 5-6 जणांकडचे पैसे एकत्र होऊन जेवढे पण खिशात असतील तेवढे, हं. ते एकत्र येऊन भरपूर सामान आलं आणि त्याची भरपूर खिचडी बनली. आणि मग ते बनल्यानंतर ते म्हणाले, की "खा तुम्ही." म्हटलं, की "नाही, नाही तुम्ही महात्मा आहात किंवा संत आहात, ज्येष्ठ आहात, तुम्ही आधी घ्या." तर ते म्हणतात, की "नाही तुम्ही आधी सुरुवात करा, मग मी खाईन." मग त्यांनी जेवढं त्यांना हवं होतं ते खाल्लं आणि ते खाल्ल्यानंतर मग झालं तुमचं आता मी खातो. आता समजा इथे पण बसलेलं तर त्यांच्याकडे पाठ करून त्याच्यामधून जे काही मोठं भांडं होतं त्यातून त्यांनी अगदी उकळलेली होती. ती पटपट, पटपट खायला सुरुवात केली आणि अगदी 1-2 मिनिटात ती संपली पण. आणि इतकं सगळं इझिली संपलं. तर असे हे तर अगदी काय म्हणतात पुण्यालाही जरी तुम्ही विचारलत इथे, तरी हा अनुभव प्रत्येकजण सांगतील. हं, तर हं. असे प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येत असतात. खरं तर प्रामाणिकपणे सांगायचं तर आपले अनुभव असे सांगू नयेत. हे आता सगळीकडे आहे, प्रत्येकाला माहिती आहे म्हणून मी एक आम्ही जाताना ते खांब वगैरे दिसले, हं. म्हणून माहिती करता हा एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर केला.